जर मी ब्रांच कॉम्प्रोमाइज केली तर मला सीओपी सारखं कॉलेज मिळू शकतं. पण मला जर सीएसच पाहिजे असेल तर सीओपी मिळणार नाही. तर मी काय करू? हा प्रश्न एकट्यासमोर नाहीये, तर हजारो मुलांसमोर हा प्रश्न आहे. मी इथे एक कॉमेंट तुम्हाला वाचून दाखवतोय. बघा लक्षात घ्या. सर एक कन्फ्युजन होतं. खूप कन्फ्युजन आहे सगळ्यांना आणि मला खूप आनंद होईल जर तुम्ही ते क्लिअर केलं तर. मला क्लिअर करायचंच आहे हे कन्फ्युजन तुमचं. मी एक जेई ऍस्पिरंट होते ती स्टुडंट. मेन्स मध्ये 90% आहेत. हेही चांगलंच आहे बरं का रे बाळांनो. जेई मेन्स मध्ये 90% हा सुद्धा चांगलाच स्कोर आहे. बोर्ड मध्ये 78%. जोक नाही, क्लोज टू 90% आहेत, 90% आहेत. एमएसटी सीईटी ला 113 मार्क येत आहेत. म्हणजे ती म्हणते 96. बरोबर आहे, 96 नाही, मी 96 97 कडे जातोय. ओके, म्हणजे त्या स्टुडंटला 96 तर फिक्स आहेत. 95 प्लस पकडूया, सेफ साईड आणखी कमी करूया, ठीक आहे. आणि तिचं म्हणणं काय आता ऐकून घेऊया. यावर मला व्हीजेटीआय मध्ये सिव्हिल मिळत आहे. ओके, बर. थांबा, आता सिव्हिलचं पण कट ऑफ वाढत चाललंय बरं का रे, लक्षात घ्या बाळांनो. पण असू दे, तिला म्हणणं आहे मिळत आहे. मेन प्रश्न काय आहे बघा, आणि त्या स्कोरवर दुसऱ्या कॉलेजमध्ये जी थोडी लोअर लेवलचे कॉलेजेस आहेत, टियर 2, तिथं तिला सीएस मिळत आहे. तर काय करू? काय करू हे समजत नाहीये. जर सेकंड अटेम्प्टला अजून स्कोर इम्प्रूव्ह होतील, नक्कीच होणार आहे. हा स्टुडंट एक्स्ट्रॉर्डनरी आहे, दिसतंय मार्कांवर, मग स्कोर इम्प्रूव्ह होणार आहे, होणार आहे. तर सीओएपी ला सिव्हिल मिळू शकतंय. पण मला काय म्हणायचंय, 96% ला व्हीजेटीआय मध्ये सिव्हिल मिळतंय. मग सिव्हिल हा सीओएपीचा कट ऑफ थोडासा हायर आहे बरं का. मी सीओएपी बद्दल मगाशी बोलत होतो. बरं, आणि सगळ्यात महत्वाचं, मला कॉर्पोरेट सेक्टर मध्ये करिअर नाही करायचं. मला युपीएससी एमपीएससी ची प्रिपरेशन करायची आहे. अरे वा, म्हणजे टार्गेट तर वेगळंच आहे. सगळ्या टॉपरचं टार्गेट बऱ्यापैकी युपीएससी एमपीएससी असतं बरं का. लहानपणी काय विचार करायचं, आयपीएस व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय. ओके, बर. आणि मी ऐकलं आहे की सीओईपी ला युपीएससी क्लब आहेत. अरे सीओईपीचे काय थोडे क्लब आहेत का? खूप आहेत, खूप आहेत. तुम्हाला करेल तेवढ्या ऍक्टिव्हिटीज कमी आहेत. मला सीओईपी ला सिव्हिल चालेल, पण पप्पा म्हणतात. आता पप्पा प्रत्येकाचे वेगवेगळे डिसिजन घेतात, लक्षात घ्या. आता माझ्यासमोर पण एक स्टुडंट बसलाय, त्याच्या पप्पांचं पण वेगळं डिसिजन आहे, वेगळं, कारण पप्पा ऐकत नाहीत. ओके, बर. पण पप्पांकडे एक अनुभव असतो रे बाळा. हा, त्यांचं पण ऐकलं पाहिजे. पप्पांचं काय म्हणणं आहे की सिव्हिलला स्कोप नाहीये आणि सिव्हिल मुली घेत नाहीत. आता इथंच मला तुम्हाला सांगायचंय, या वर्षी तुम्ही करा ना रिसर्च. ओके, बीपीसीएल नावाची कंपनी आहे, भारत पेट्रोलियम, सीओपी सिव्हिल. ओके, माझा मुलगा पण सीओपी सिव्हिललाच आहे. 2 मुली प्लेसमेंट झाली, काहीतरी 20 प्लस का 21 लाखाचं पॅकेज आहे दोघींना पण. बर. गोदरेज सारखी कंपनी आली, त्यातही मुलींच्याच सिलेक्शनचा क्रायटेरिया रेट जास्त आहे. होय, मुलींना सिलेक्ट करतात इंटरव्ह्यू वाले. होय, मुलींना टॉप प्रायोरिटी असते, लक्षात घ्या. होय. मग हे चुकीचं आहे. मग मला मला या स्टुडंटला सल्ला द्यायचा आहे ना, आणि हा सल्ला सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. पण आमचे अनुभव सांगतो ना तुम्हाला. 4 वर्षापूर्वी बरोबर रिझल्ट लागला माझ्या मुलाचा. ओके, 99.74% होते. मग 99.7 स्टेट रँक 300 समथिंग होती. 322, 354 अशी काहीतरी होती बरं का. मग सीओबी सीएस पण मिळू शकलं असतं आम्हाला. ओके, पीआयसी तर नक्कीच मिळालं असतं म्हणूया आपण. व्हीजेटीआयचं पण आयटी वगैरे असं मिळू शकलं असतं. अरे पण आम्हाला नाही जायचं ना तिकडं. आम्हाला, माझ्या घरात सगळे, माझा भाऊ, बहीण सगळे सिव्हिल इंजिनियर आहेत. ओके, आम्हाला सिव्हिलच घ्यायचं होतं. हो, घ्यायचंच होतं. ओके, बर. पुढे काय करायचं फिक्स नव्हतं, पण दुसऱ्या ब्रांच नको होत्या आम्हाला. ते सीएस, ते कोडिंग, ते तसल्या गोष्टी इंटरेस्ट नाहीये. पण झालं काय ते सांगू दे ना तुम्हाला. मग पहिली गोष्ट, आम्ही सिव्हिल घेतलंय असं जसं जेव्हा माझ्या एका रिलेटिव्हला कळालं, पहिला फोन आला, सांगितलं ऍडमिशन कॅन्सल करायचं, पुढल्या वर्षी परत सीडी देऊ दे, जेई देऊ देत, पण सिव्हिल नाही करून देणार. बर. शनी मंदिरात गेलो होतो, मग दर्शन घ्यायला तिथे एक जुना स्टुडंट भेटला. सर काय झालं मनीचा रिझल्ट? मी म्हणलं एवढे पडलेत, आम्ही सीव्हीपी सिव्हिल. सिव्हिल कशाला घेतलं? किंचाळला मंदिरातच, सगळे लोक बघायला लागले. म्हणलं काय रे असं म्हणतोय? ही तुमच्या समोर उभा आहे की मी, सिव्हिल घेऊन काय फायदा झाला? काहीच फायदा झाला नाही, उगाच सिव्हिल घेतलं. बर. वर्ष दीड वर्ष आम्हाला हेच ऐकायला. आणखीन एक एकदम क्लोज फ्रेंड आहे, त्यापासून लपवून ठेवलं होतं आम्ही. लपवूनच ठेवलं होतं. 1.5 वर्षांनी त्याच्या घरी जायचा योग आला होता. मनीषा, मी सगळेच गेलो होतो. त्याच्या आईने विचारलं, त्याला आम्ही खोटंच सांगितलं होतं सीएस घेतलंय म्हणून मित्राला. आजीने विचारलं ना बोलताना, मनीष बोलून घेतला, सिव्हिल घेतलंय. साईडला त्यानं ऐकलं की जो दंगा झाला की विचारूच नका, का सिव्हिल घेतलं, काय त्याला स्कोप आहे, काय फ्युचर आहे, सीएस घ्यायला पाहिजे होतं, कोटी कोटीचे पॅकेजेस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, इकडे तिकडे पॅकेज, काय ते सिव्हिल आहे. मला काय सांगायचं, संदेश द्यायचा आहे की तुम्हाला जगात अशीच लोक भेटणार आहेत. जर तुम्ही सीएस घेतलं तर का सीएस घेतलं, त्यात अशी बोलणारी पण लोक भेटतील.
हा, तर तुम्ही काय म्हणायचंय? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. तुला काय करायचे? तुझी आवड कशात आहे? आणि सांगू का? मी क्लिअरली सांगतो, युपीएससी, एमपीएससी करायचं असेल, तर मला असं वाटतंय की सिव्हिल चांगलं आहे. माझं मत आहे. माझी सख्खी चुलत बहीण, भाऊ, माझ्या मावशीची मुलं, ज्यांनी सिव्हिल घेतलं, अगदी माझे स्टुडंट, सगळे क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. आता गेल्या वर्षी माझ्याकडे नीरज होता. 94% होते. केबीपीला सिव्हिल घेतलंय आम्ही. सिव्हिल! सीएस मिळू शकला असता की नाही, आम्ही सिव्हिल घेतलंय. फर्स्ट इयर पासून त्यानं तयारी सुरू केली. मी आता सांगतो, लागणारच आहे चांगला रिझल्ट. हा, असं नाही होणार की मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, युपीएससी दिली, कलेक्टर झालो. असं कुठं होतं का? नाही ना, स्ट्रगल आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, काही नाही 3 वर्ष लागलेत. नाही सर, मी एवढा वेळ थांबू शकत नाही. मला लगेच पैसे कमवायचे आहेत. मग सीएस कडे जाऊ. हा, बघा मी काय सांगतोय. मी थांबू शकत नाही. माझ्याकडे पेशन्स नाहीत तेवढे. मी तेवढा प्रेशर सहन करू शकत नाही. सीएस घ्या, प्लेसमेंट मिळेल. पण नाही, मला काहीतरी करून दाखवायचंय, त्यासाठी मी वेळ देऊ शकतो, तर सिव्हिलचा विचार करा. झाला पॉइंट क्लिअर? झालं कन्फ्युजन दूर तुमचं? हा, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, लक्षात घ्या. पण सीएसला सांगू का तुम्हाला, प्लेसमेंट मिळते हो, मिळते. पण तो ताण, तणाव, प्रेशर हे पण विचार करा अगोदर. काय असतं तिथलं काम, काय असतं नक्की, करायचं काय असतं? ते तुम्हाला आवडेल का? ते ज्याला बघा, ज्याला आवडते ना, तो त्या क्षेत्रात काही करू शकतो. मग ते कुठलंही क्षेत्र असू दे. मग सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंटच मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. बरं, आता सगळ्यात इम्पॉर्टंट अजून एक पॉइंट मला डिस्कस करायचा आहे. तो केलाच पाहिजे. ऍक्च्युली हा व्हिडिओच्या सुरुवातीला करायला पाहिजे होता. पण अजून केलाच पाहिजे. मी याच्यावर बोलणार आहे बरं का, या पॉइंटवर बोलणार आहे. ओके. या पॉइंटवर मला बोलायचंय. ओके. काय अरविंद देशमुख सर आहेत ते. मी त्या सरांना माझा नंबर देतोय इथं. या नंबरवर सर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी इमिजिएटली तुमच्याशी बोलेन बरं का. ओके. नमस्कार, मी तुमचे सबस्क्रिप्शन घेतले होते एमएसटीसीच्या एक्झामच्या अगोदर. त्याची पूर्ण मॉक टेस्ट सोडल्या. 120 मार्काचा स्कोर येतोय. एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर आहे. जबरदस्त स्कोर आहे. जबरदस्त स्कोर आहे. बरं, 96 to 97 येतायत. जास्त येणार. 97 प्लस येणार बरं का. माझा प्रश्न असा आहे की मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळामध्ये राहतो. शेगाव मधील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी विद्यालय, शेगाव. ओके, शेगाव खूप फेमस आहे हा. तिथलं देवस्थान असेल किंवा शेगावची डॅश डॅश खूप फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. शेगावची कचोरी असं म्हणतात बरं का, लक्षात घ्या. पण हे जे संस्थान आहे ते अतिशय वेगळं आहे बरं का. म्हणजे ऑर्गनाइज्ड, सगळ्या गोष्टी काय तिथल्या भारी आहेत बरं का. कॉलेज आहे त्यांचं इंजिनिअरिंग, मग हे सुद्धा चांगलंच असेल, नक्की चांगलं असेल. मग तिथं प्लेसमेंट काय होतात याची चौकशी केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं ते जवळ पडते, तर मी पुण्याचे कॉलेज सुद्धा मला मिळू शकतात, 97 ला मिळू शकतात. तर पुण्याचे कॉलेज घेऊ की शेगाव? ओके. आता मी इथे याचं उत्तर देणार आहे. इथं सगळ्यांचं एकमत होणार नाहीये. आणि मुलीसाठी हा प्रश्न आहे. मग आता इथं मी अनुभव माझा तुमच्यावर शेअर करणार आहे. सांगतो, लक्ष द्या. माझ्याकडं ना श्रावणी ढम नावाची कोरेगावची स्टुडंट होती बरं का. तिचे पप्पा शिक्षक आहेत. कोरेगाव आमच्या इथून जवळ आहे. बाळांनो, लक्षात घ्या, 2-3 वर्षापूर्वी ती माझ्याकडे होती बरं का. तिचं एक YouTube चॅनल पण आहे बरं का. तुम्ही बघा, तिने 2-3 व्हिडिओ अपलोड केलेत. क्लासचे फोटो वगैरे त्यात टाकले. तिचा स्कोर खूप चांगला आला होता. पण महत्वाचं काय, की जेव्हा ती 11th मध्ये होती, ती कोरेगाववरून बसनं जाऊन येऊन करत होती. ओके. आणि 12वीत सरांचा मला फोन आला, की आम्ही तिला साताऱ्यात रूम घेतोय. बघा मी काय सांगितलं, आम्ही तिला साताऱ्यात रूम घेतोय. मी सरांना पटकन म्हटलं, "सर कशाला? कोरेगाव जवळ आहे ना. कशाला तुम्ही रूम घेताय?" तर सरांचं काय म्हणणं होतं, "नाही सर, नेक्स्ट इयर ती पुण्यात बाहेर जाऊ शकते." मग तिला आत्ताच जर बाहेर राहिली इथं, कोरेगाव ते सातारा जवळ अंतर आहे. मग तिला सवय पण लागेल. बरोबर आहे ना, सांगा बघू? हां. मग माझा मुद्दा आहे, की माझे 2 मत आहेत. माझे सरळ-सरळ 2 म्हणणं आहे. मुलगी आहे, मग तिला पुण्याला पाठवायचं का? का आपलं सेफ जवळच बघायचं? जर तुम्ही पुण्याला जर पाठवलं, तर ठीक आहे. काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकते? काय होऊ शकतं लक्षात घ्या. तर काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. काय होऊ शकतं, तिची पर्सनॅलिटी इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. होय, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होऊ शकतं. त्याच्यानंतर तिला बऱ्याचशा गोष्टी टॅकल करायची सवय लागेल. रूममेट्स, ते पॉलिटिक्स, दबाव, कदाचित रॅगिंग. अरे बापरे! रॅगिंग? नाही होत आजकाल रॅगिंग. थोडंफार. पण त्यांना माणूस तयार होतो, लक्षात घ्या. आणि मला सांगा, आज जर जवळ घेतोय आपण, ठीक आहे. जॉब पण जवळच मिळणार आहे का? नाही. त्यासाठी कदाचित बंगलोरला जावं लागेल की नाही, सांगा बघू. मग अशा वेळेस पुण्याला राहिलं तर काय बिघडतंय? हे माझं एक मत आहे. दुसरं माझं मत काय, मी क्लिअरली सांगतो. आता इथं राग येणार आहे काही लोकांना. मी तुम्हाला सांगतो, की बघा, मी एक झालेली घटना तुम्हाला मी सांगतोय. ओके. आत्ताची लेटेस्टच घटना आहे. ओके. हॉस्टेलला 2 मुली राहतायत. ओके. बघा मी काय सांगतोय, हॉस्टेलला 2 मुली राहतायत. आता काही लोकांना हे पण आवडणार नाही माझं म्हणणं बरं का. तर
झाली त्यांची सीईटीची एक्झाम. ओके. दुसऱ्या गावचे आहेत, माझ्याकडे इथे राहिलेत. पण कुठं गेल्या काल? पिक्चर बघायला गेल्या. हां, काय चुकीचं आहे त्यात वाटतंय ना, काय चुकीचं आहे? मी तर काय म्हटलंय, तुमचं माझ्याशी प्रत्येक वेळेस जुळणार असं नाहीये. मी माझं मत सांगतोय. पण जर तुम्ही दुसऱ्या गावावरून इथं आलाय आणि तुम्ही आता एक्झाम झाल्यानंतर एन्जॉयमेंटसाठी पिक्चरला जाताय, ही जस्ट सुरुवात आहे. मी काय म्हणतो लक्षात आलं का बघा, ह्याच्यावर बऱ्याच जणांचं माझ्याशी मतभेद होतील हां. पण पिक्चरला जाताना तुमच्या घरातले तुमच्या बरोबर आहेत का? नाहीये. तुम्ही स्वतःहून डिसिजन घेतलंय ते. मग इथं तुम्हाला हे काही चुकीचं नाही, पिक्चरला जावा, काही हरकत नाही. पण तुम्ही पुन्हा पुण्याला गेल्यावर तुमचं तुमच्यावर कंट्रोल पाहिजे. हां, किती एन्जॉयमेंट करायची हे कंट्रोल आपलं आपल्यावर पाहिजे. ते जर जमत असेल तर पुण्याला घ्या. हां, तुम्हाला आयसोलेट राहायला जमलं पाहिजे. तुमचं फ्रेंड सर्कल चुकीच्या दिशेने चाललंय. ओके, एन्जॉय करतायत. नाही आम्ही 3 दिवस लोणावळ्याच्या ट्रिपला चाललोय. मुलं-मुली चाललेत. मग जायचं का नाही? त्याचा तर वैयक्तिक प्रश्न आहे. पण तिथं तुमच्यावर कंट्रोल पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत लक्षात घ्या इथं. मी आता YouTubeवर हे बोलूच शकत नाहीये. मग इथं मी काय सजेस्ट करेन, की स्टुडंटनं ठरवावं. ओके. जर ऑलरेडी कॉन्फिडंट असेल तर कुठेही इंजिनिअरिंग करावं. तुम्ही जगात कुठेही राहू शकताय. पण समजा इंट्रोव्हर्ट असेल, लाजतोय, अजून बाहेर पडलाच नाही, तर पाडा त्याला बाहेर, जाऊ दे त्याला बाहेर. शिकू देत त्याला. स्वतःचं स्वतःला हँडल करायला. अजून देखील बरेचसे मी मुलं बघितलेत 12वी झाले तरी आई-वडील दवाखान्यात घेऊन जातात. हां, ते स्वतःला कधी जमणार? बाहेर पडल्याशिवाय जमणार नाही. मग 2 मुद्दे आपण इथे डिस्कस केले. व्हिडिओ मोठा झाला बरं का रे बाळांनो, असू दे काही हरकत नाही. 2 मुद्दे आपण डिस्कस केले. ब्रांच सिलेक्शन तुमच्यावर डिपेंड आहे. काय करायचंय तुम्ही ठरवायचं. वेळ असेल सिव्हिलला वेळ लागणार आहे सेटल व्हायला. ओके. पण एकदा गव्हर्नमेंट जॉब मिळाला की लाईफ पुढचं वेगळंच असणार आहे. सीएस पॅकेज मिळणार, एआय पॅकेज मिळणार तुम्हाला. कमी जास्त होणार पण मिळणार. लगेच पैसे कमवायला सुरुवात होणार आहे. ओके. घराजवळचं कॉलेज बघायचं का पुण्यातलं? उत्तर दिलंय. तुम्ही ऑलरेडी स्ट्राँग असाल तर कुठे बी घ्या. पण नाही, तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करू वाटतंय, तर बाहेर पडल्याशिवाय होणार नाही. पण बाहेर पडल्यावर स्वतःचं स्वतःवर कंट्रोल पाहिजे. किती एन्जॉयमेंट करायची त्याला लिमिट पाहिजे. अरे, छोट्या-छोट्या शहरात आता हजार-हजार कोटीचे ड्रग्ज सापडायला लागलेत. सातारा जिल्ह्यात आमच्या 2 ठिकाणी सापडलेत. कवठे-महांकाळ, सांगली जिल्ह्यात तर ठीक आहे, तिथं सापडले लक्षात घ्या. पुण्यात तर काय करोडो-करोडो. मग अशा वेळेस आपलं फ्रेंड सर्कल ते व्यवस्थित पाहिजे. एकदम मित्र चांगले असतील तर काय नाही रे, सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. मग चला, हा व्हिडिओ अतिशय इम्पोर्टंट होता. ओके, आवडला असेल लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.